नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. सुमारे 2,500 वर्षापूर्वी मानवजातीला शांतता, करुणा आणि समतेचा मार्ग दाखवणारे महापुरुष म्हणजेच भगवान गौतम बुद्ध. इसवी सन पूर्व 563 मध्ये लुंबिनी म्हणजे आजचे नेपाळ येथे राजकुमार सिद्धार्थ यांचा जन्म झाला. त्यांचे वडील राजा शुद्धोधन आणि आई महामाया होत्या. जन्मानंतर काही दिवसातच आईचे निधन झाले. त्यांचे पालनपोषण महाप्रजापती गौतमी यांनी केले. राजवाड्यात सर्व सुखसोयीमध्ये सिद्धार्थ वाढले. शस्त्रविद्या, वेद, राजकारण आणि विविध कलांचे शिक्षण त्यांनी घेतले. ते अत्यंत बुद्धिमान, शांत आणि दयाळू होते. वयाच्या 16व्या वर्षी त्यांचा विवाह राजकुमारी यशोधरीशी झाला. त्यांना राहुल नावाचा पुत्र झाला. तरीही संसारातील सुख त्यांना कायमचे समाधान देऊ शकले नाही. एके दिवशी राजवाड्याबाहेर फिरताना त्यांनी 4 दृश्य बघितली. एक वृद्ध, एक आजारी, एक मृत व्यक्ती आणि एक शांत संन्यासी. यामुळे जीवनातील दुःखाचे वास्तव त्यांच्या मनाला भेटले. वयाच्या 29व्या वर्षी सिद्धार्थ यांनी पत्नी, पुत्र आणि राजवैभवाचा त्याग करून सत्याच्या शोधासाठी घर सोडले. या घटनेला महाभिनिष्क्रमण असे म्हणतात. 6 वर्ष त्यांनी कठोर तपश्चर्या केली, परंतु अतिशय कष्ट देऊनही सत्य मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी मध्यम मार्ग स्वीकारला. बिहारमधील बोधगया येथे पिंपळाच्या झाडाखाली ध्यान करत असताना वयाच्या 35व्या वर्षी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. तेव्हापासून ते गौतम बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. ज्ञानप्राप्तीनंतर सारनाथ येथे त्यांनी पहिला उपदेश दिला. यालाच धम्मचक्र प्रवर्तन म्हणतात. त्यांनी 4 आर्यसत्य आणि अष्टांगिक मार्ग सांगितला. सुमारे 45 वर्ष त्यांनी भारतभर फिरून करुणा, समता, अहिंसा आणि प्रज्ञेचा संदेश दिला. त्यांनी जातीभेद, अंधश्रद्धा आणि हिंसेचा विरोध केला. वयाच्या 80व्या वर्षी कुशीनगर येथे भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाण प्राप्त केले. त्यांचे विचार आजही संपूर्ण जगाला शांतता आणि मानवतेचा मार्ग दाखवत आहेत. भगवान गौतम बुद्धाचा जीवन प्रवास हा एका राजकुमारापासून तर विश्वगुरूपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास आहे. त्यांनी दिलेला संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. बहुजन हिताय, बहुजन सुखाय. भगवान बुद्ध आणि अंगुलीमाल एक परिवर्तनाची प्रेरणादायी कथा आहे. घनदाट जंगल, भयानक शांतता आणि प्रत्येक प्रवाशांच्या मनात एकच नाव, अंगुलीमाल. अंगुलीमाल हा एक भयंकर दरोडेखोर होता. तो प्रवाशांची हत्या करून त्यांच्या बोटांची माळ गळ्यात घालत असे. त्यामुळे त्याला अंगुलीमाल हे नाव पडले. त्याच्या भीतीने लोक जंगलातून जाणे बंदच झाले होते. एके दिवशी भगवान बुद्ध त्या जंगलातून शांतपणे जात होते. गावकऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. भगवान, त्या जंगलात जाऊ नका, तिथे अंगुलीमाल आहे. तो कोणालाही जिवंत सोडत नाही. परंतु बुद्ध शांतपणे म्हणाले, द्वेषाचा अंत द्वेषाने होत नाही, प्रेम आणि करुणेनेच होतो. बुद्ध जंगलात पुढे चालत राहिले. अंगुलीमालाने बुद्धांना पाहिले आणि तलवार घेऊन त्यांच्या मागे धावू लागला. आश्चर्य म्हणजे तो कितीही वेगाने धावला तरी बुद्धांना गाठू शकत नव्हता. शेवटी तो ओरडला, अरे शरमनाथ, थांब. तेव्हा बुद्ध शांतपणे म्हणाले, अंगुलीमाल, मी तर आधीच थांबलो आहे, तू कधी थांबणार? अंगुलीमाल चकित झाला. तो म्हणाला, तुम्ही चालत आहात मग थांबलो आहात असे कसे म्हणता? बुद्ध म्हणाले, मी हिंसा, द्वेष आणि पाप सोडले आहे म्हणून मी थांबलो आहे, पण तू अजूनही हिंसेच्या मार्गावर धावत आहेस. ही वचने अंगुलीमालाच्या हृदयाला भिडले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने तलवार खाली टाकली आणि बुद्धाच्या चरणी नतमस्तक झाला. तो म्हणाला, भगवान, मला क्षमा करा, मला धम्माचा मार्ग दाखवा. भगवान बुद्धांनी त्याला भिक्षू म्हणून स्वीकारले. त्यानंतर अंगुलीमालने आयुष्यभर अहिंसा, करुणा आणि सेवाभावाचा मार्ग स्वीकारला. लोकांचा शत्रू असलेला अंगुलीमाल पुढे लोकांच्या आदरांचा पात्र ठरला. कोणताही माणूस कायमचा वाईट नसतो. योग्य मार्गदर्शन केले आणि करुणेमुळे जीवन बदलू शकते. हिंसेवर प्रेमाचा, द्वेषावर करुणेचा विजय होतो. भगवान बुद्धांनी दाखवून दिले की परिवर्तन प्रत्येकासाठी शक्य आहे. बुद्धांचे महापरिनिर्वाण. वयांची 80 वर्ष पूर्ण झाली होती. भगवान बुद्धांनी आयुष्यभर करुणा, प्रज्ञा आणि समतेचा धम्म जगभर पोहोचला होता. हजारो लोकांच्या जीवनात त्यांनी परिवर्तन घडवले होते. एक दिवस बुद्ध आपल्या शिष्यासह कुशीनगरकडे अंतिम प्रवासाला निघाले. प्रवासादरम्यान पावा येथे चुंद नावाच्या लोहाराने भगवान बुद्धांना श्रद्धेने भोजन अर्पण केले.
भोजनानंतर बुद्धांची प्रकृती बिघडली, पण त्यांनी कोणालाही दोष दिला नाही. उलट ते म्हणाले, चुंदला दोष देऊ नका. त्याने श्रद्धेने भोजन दिले आहे. त्याचे पुण्य महान आहे. आजारी असूनही बुद्ध कुशीनगरपर्यंत चालत गेले. कुशीनगर येथे 2 शालोकसेच्या मध्ये त्यांनी आपली अंतिम विश्रांती घेतली. त्यावेळी त्यांचे प्रिय शिष्य आनंद दुःखी झाले. आनंद म्हणाले, भगवान, आपण आम्हाला सोडून जाणार का? बुद्ध शांत म्हणाले, आनंद, या जगातील प्रत्येक निर्माण झालेली गोष्ट नश्वर आहे. जन्म आहे तर मृत्यू आहे. त्यामुळे शोक करू नको. त्यानंतर त्यांनी सर्व भिक्षूंना अंतिम उपदेश दिला. अप्प दीपो भव, स्वतःचा दीप बना. आणखी एक महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला. वय धम्मा संखारा अपमादेन संपादित, अर्थात सर्व संस्कार नाशवान आहेत, म्हणून अपमादेन जागृतीने आपले कल्याण साधा. यानंतर भगवान बुद्ध गाढ ध्यानात गेले. ध्यानाच्या विविध अवस्थातून जात त्यांनी शांतपणे महापरिनिर्वाण प्राप्त केले. त्या क्षणी संपूर्ण वातावरण स्तब्ध झाले. शिष्यांच्या डोळ्यात असे होते, पण त्यांच्या हृदयात बुद्धांचा धम्म कायमचा जिवंत झाला. भगवान बुद्धांचे शरीर नश्वर झाले, पण त्यांची शिकवण आजही जगभरातील कोट्यावधी लोकांना शांतता, करुणा आणि समतेचा मार्ग दाखवत आहे. जीवनातील प्रत्येक गोष्ट अनित्य आहे. सत्य, करुणा आणि प्रज्ञेने जगणे हेच बुद्धाचे खरे स्मरण आहे. दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःच्या विवेकाचा प्रकाश बनणे हीच बुद्धाची शिकवण आहे. अप्प दीपो भव हा संदेश आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. भगवान बुद्धाचे महापरिनिर्वाण हा शेवट नव्हता, तर मानवजातीसाठी धम्माचा अखंड प्रकाश होता. त्यांच्या शिकवणीवर चालणे हेच त्यांना खरी आदरांजली आहे. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.